वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा श्रीराम निज सुता नी कृपा सागरा श्रीराम निज सुता नी कृपा सागरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा श्रीराम निज सुता नी कृपा सागरा श्रीराम निज सुता नी कृपा सागरा जन परिपाल सदमला शुभकरा नत जन मन तोष सुखकरा आश्रित जन परिपाल सदमला शुभकरा नत जन मन तोष सुखकरा माधव प्रिय परमहंस पावन चरिता माधव प्रिय परमहंस पावन चरिता विद्याधिराजयति कर संजाता वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा श्रीराम निज सुता नी कृपा सागरा श्रीराम निज सुता नी कृपा सागरा प्रतिपति पितदास सेवका बुधवरा प्रतिपति स्मृतिदात भयहरा रतिपति पितदास सेवका बुधवरा प्रतिपति स्मृतिदात भयहरा मेदिनी सुरानुता मुनिपागम चतुरा मेदिनी सुरानुता मुनिपागम चतुरा मोद विठ्ठल चरण कमल भ्रमरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल पुंजालकट्टे श्री गोपालकृष्ण देवळाचे गर्भगुडींतो विराजमान दावनशिले आमगेले आराध्य देव श्री गोपालकृष्ण देवाक साष्टांग प्रणाम कोरनो वंदन कोरनो आमगेले यतिवर्याले उडगास कोरनो आज आमगेले ये सन्निधानांतो पुण्य पादस्पर्श कोरनाशिले विराजमान दावनशिले आमगेले पूरा आराध्य देव दावनशिले श्री गोकर्ण प्रतगाळी जीवोत्तम मठ संस्थानाचे मठाधिपती पूज्य गुरुवर्य श्री 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 विद्यातीर्थ श्रीपाद वडेर स्वामांगेले आशीर्वचननी मंत्राक्षते कार्यक्रमाक आयले पुरोजनाके स्वागत कोरनु प्रप्रथम दावनत वेद घोष मुखांतर ये कार्यक्रम प्रारंभ जाता अत प्रप्रथम दावनो वेद घोष सर्वांनी उठान रब्बुनु सहकार करका म्हणून निमून घेतात भद्रं कर्णे विशृणुयाम देवा भद्रं पश्येमा चभिर्यजत्राः स्त्रीरङ्गैः सुष्ठुवां सहस्तनोभिर्व्याशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ओम पूज्य गुरुवर्य श्री 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 विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्यांगेले चरण कमलाक शिरबागुनु वंदन कोरनु हे कार्यक्रमाक आमगेले देवस्थानाचे आडಳಿತ मंडळींनी पूरा भक्त वृंदांगेल तर्फेण भक्ती श्रद्धापूर्वक स्वागत करता आसची। ಹಂಗ ಸ್ವಾಮ್ಯಾಂಗೆಲೆ ಭೇಟಿ ಎಸ್ ಮನು ಅಲ್ಪ ಸಮಯ ಅಂತೂ ವಿಷಯ ಕೊಳ್ಳು ಭಾರಿ ಖುಷಿಯೇರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತೂ ಭಾಗಿದಲ್ಲೇ ಗೌಂಚೆ आणि परगावचे पूर समाज बांधवांकೈ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಪರವದಾವನು ಸ್ವಾಗತ करता आसची। 125 ವರ್ಷ पुढे श्री कृष्ण बाळिग ತಂಗೆಲೆ घरा देऊन दावन आराधन दत्ता आशिल देवाक 1900 ಇಸ್ವಿಂತು काशी मठाधीश पूज्य श्रीमद वरदेंद्र तीर्थ स्वाम्याले 6 महिनो अंगा मुक्काम कोरनु देवालय निर्माण केलेले अंगाचे इतिहास आमगेले हे देवळाचे सहस्र कुंभाभिषेक 2016 अंतू श्री काशी मठाधीश श्रीमद संयमेंद्र तीर्थ स्वाम्यांगेले करकमला अंतू यशस्वी दावनु पुंजालकट्टे मंचे सान दलारी आमगेले समाज हॉड मंचे दृष्टीरी सर्वांगेले सहकार अंतू दल्ला म्हणू सांगूक आमका मस्त अभिमान दत्ता। देवळाचे 125 वर्षाचे हे शुभ संदर्भ संभ्रम अंतू आमगेले 3 मठाधिपतियन्नी आमगेले देवस्थानाक अप्पोनु ತಂಗೆಲೆ पादस्पर्शानी आशीर्वाद घेऊ का म्हणू आडಳಿತ मंडळी आणि समाज बांधवाने संकल्प केलेले तशीची श्री कृष्णाले अनुग्रह निमित्त त्या प्रार्थना चंदायरी साकार दत्ता आस। 15 दिवस पुढे श्री काशी मठा संस्थानाचे स्वामी येऊन आमक पूरा आशीर्वाद दिलेले सर। आजी श्री गोकर्ण परतगाळी मठाधिपतींगेल पादस्पर्श निमित्त आम्ही मस्त खुश पावन आसची। ತಂಗೆಲ आशीर्वचन आणि अनुग्रहाचे प्रसाद आमक पूरा घेवचा आस। तशीची मुखारसून श्री कैवल्य मठाधीश अंगेले देवळाक भेटी दिवचे शुभಗಳಿಗೆ रक्ता आसची। हे आमगेले आशय श्री कृष्णाले अनुग्रह आणि गुरुवर्याले आशीर्वाद अंतू आमगेल आशय संकल्प दत्तले वग्गी सकार दत्ता म्हणू ನಂಬಿಕೆ आमक पूरा खंडित आस। अंतू आईचे हे शुभಗಳಿಗೆಂತೂ आमगेले स्वाम्याले उपस्थिती आमक पूरा मस्त खुशी दिला। या संदर्भारी आमगेले देवळाक श्री गोकर्ण मठाचे श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामी हांगा आयल्याची म्हणजे संदर्भ उडगास कोरनु भक्त समूह आता स्वाम्यांगेले आशीर्वाचन रक्तासाची पुरांकೈ तुम्ही अनुग्रह आशीर्वाद देऊ का म्हणू प्रार्थना कोरनु हे दोन्ही उत्तर स्वाम्यांगेले चरण कमलाक अर्पण करता आस। जय विद्याधिराज तनया जय विद्याधीश यतिवरा जय विद्याधिराज तनया जय विद्याधीश यतिवरा जय मध्वयति कुलशेखरा जय मध्वयति कुलशेखरा जय गौड सारस्वत मंदारा जय गौड सारस्वत मंदारा जय विद्याधिराज तनया जय विद्याधीश यतिवरा गुण
जय विद्याधिराजतनया जय विद्याधीश यतिवरा विष्णुदास धन्य गुरु भक्तिनी विष्णुदास धन्य गुरु भक्तिनी जय विद्याधिराजतनया जय विद्याधीश यतिवरा मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीम सेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थ संसेवितं भजे ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम्। पुंजालकट्टे गोपालकृष्ण देवस्थानांतू आमगेल हे प्रप्रथम भेटीचे संदर्भांतूची हे एक देवस्थानाचे 125 वर्षाचे एक संदर्भांतू आम्ही लागीची मोग्गरनाड गावांत आशिल्तना हांगे घेवचेक एक अवकाश मेळ्ळे। आता तांणी सांगिल्ले प्रमाणे तिनीही मठात स्वाम्याक हे एक 125 वर्षाचे संदर्भारी स्वाम्याल हांगा आगमन जावन सर्व ही स्वाम्याकडच्यान आशीर्वाद घेवका म्हणून तांणी संकल्प केले। आतापर्यंत 2 स्वाम्याले भेटी जाले म्हणून तांणी वक्तव्यान सांगले। आज योगायोग म्हळ्यार 1-2 दिवसा पहिले निश्चय जाल्ले अशी कसाने 15 दिवस जावं अशी पहिले काय निश्चय जायनी। मोग्गरनाडांत आसतना तांणी विनंती केले आमकां येवचेक आज मात्र एक अवकाश फाय एकादशी परांक आमी हांगतल्यान शिराली मुक्कामा वता आसत सो अवकाश आशिल्ले आयचे दिवस मात्र। सो आयचे दिवस वयकेची थंयचे कार्यक्रम म्हळ्यार मोग्गरनाडांतू रथोत्सव आशिल्ले निमित्तान थंय वयके ओकळी आसा सो तांगेल उत्सवांत वयकेच आमी सहभाग जावका कडे बाकी 2 दिवस तरी येवचे जायना सो उठू कार्यक्रम थंयचे कोरून घेवन हांगा येवचे पडटा सो त्या निमित्तान योगायोगान आयच्या दिवसाक अवकाश मेळ्ळे। किंतु विशेष कसन की म्हळ्यार खंयचे देवाल सन्निधानांत आयले ते सन्निधानांत येताना वयकेची त्या देवाक संबंध पावेल दिवसाकची येवचे तशी देवान अनुग्रह केले। कित्याक की म्हळ्यार आयचे जर पंचांकान घेवन पळयले री आयच्या दिवसाक रोहिणी नक्षत्र आसा आणि रोहिणी नक्षत्रारीची श्री कृष्ण परमात्माले जन्म जाल्ले सो तागेल नक्षत्राकची तागेल स्थाना येवची तशी देवान करूसून घेतिल्ली आसा। सो अशी केलोपंत मस्तपंता असेल आमकां अनुभवाक आयिल्लो आसा की ताक जावक आशिल्ल्या दिवसाकची तो आपुसून घेता।
एकादशी जाल्यार तरी रोहिणी नक्षत्र मेळना, द्वादशी जाल्यारय मेळना आशिल्लें. सो आयच्या दिवसाक मात्र रोहिणी नक्षत्र आसा. आनी विशेष जावन आनी एक 40 निमिष 6 ಗಂಟೆ 40 ನಿಮಿಷ पर्यंत रोहिणी नक्षत्र आसा. तदनंतर रोहिणी नक्षत्र ना. सो स्वामेल आगमना संदर्भार वैकेची रोहिणी नक्षत्र आयच्या दिवसाक दिल्लं आसा. सो अशी कृष्ण परमात्मा कशी अनुग्रह करता म्हळ्यार कितें रे हे विशय सांगले. सर्व लोकांक गोतस आमी कसनेय कार्य केल्यार कोणाक आमी अर्पण करताची, कृष्णार्पण म्हणून करताची. केन्ना तुमी आलोचन केलें रामार्पण कित्याक करचेक जायना, नरसिंहार्पण कित्याक करचेक जायना, कित्याक म्हण उठू विष्णुलेची एक एक अवतार, राम की, नरसिंह की, कृष्ण की, प्रति एक अवतार विष्णुले अवतार जाल्ले आसतना आमी रामार्पण म्हणून वैके करेता ते वैके विष्णूक पावता, नरसिंहार्पण केल्यार वैके ते वैके विष्णूक पावता, नाजाल्यार मत्स्य कूर्म हे दशावतारांतू खंयचे एक अवताराक वैकेची आमी अर्पण केल्यार ते विष्णूक पावताशिल्ले. किंतु कृष्णाकच अर्पण कित्याक करता, कोणे तरी एक हे कृष्णाक कित्याक, रामाक कित्याक न्हय, कित्याक की म्हळ्यार आमकां आशिल्ल्यान तूं लागीं आशिल्लो तसो देव म्हळ्यार कृष्ण. लागीं म्हळ्यार कशी, आतां आमगेले कलियुग आरंभ जालें, कलियुग आरंभ जावन 5000 वर्ष जाले. कृष्णाले अवतार लिला खंयच्यान तूं जाल्ले, द्वापर युगांत तूं जालें म्हणून तुम सर्व लोकांक गोत आसा. आनी द्वापर युग, त्रेतायुग जाल्या नंतर द्वापर युग जाल्या नंतर कडे कलियुग आरंभ जाता. हां, ताजे मध्ये संधी काल इत्यादी कानी उरता, ते उठूची जाल्या नंतर कडे कलियुग आरंभ जाता. तेतकून अत्यंत लागीं म्हळ्यार अत्यंत लागीं अवतार घेतील तसले देव कोण की म्हळ्यार श्री कृष्ण परमात्मा. तेतकून अत्यंत लागीं आशिल्लो देव कोण आमकां, श्री कृष्ण. तेतकून आमी खंयचेहीची कर्म केल्यार, कसनेय एक धार्मीक कृत्य केल्यार आमी कोणाक अर्पण करताची, कृष्णाक अर्पण करताची. रामान अवतार घेतल्या वय, किंतु केन्ना त्रेतायुगांत घेतले. त्रेतायुगांत जाल्या नंतर कडेरी कृष्णान वैकेची अवतार घेतले. हां, ते तंतू थोडे चेंज आसा. 28तमे युग चतुष्के विंगड युगांत म्हणून सांगिल्लें आसा. हेची महायुगांत न्ही, दुसरं महायुगांतू एक संदर्भारी एक देवालय अवतार जाले म्हणून सांगले. तशीच कलियुगांतू द्वापर युगांतू श्रीकृष्ण परमात्माला जाले. म्हळ्यार श्रीकृष्ण परमात्माले अवतार जावन गेलो आत्ता लागीं आमी कितले वर्ष जाले म्हणटाची, 5000 वर्ष लागीं जाले म्हणून सांगतात. तन्निमित्तान खंयचेहीची कार्यक्रम आमी कृष्णाक अर्पण करतात. म्हळ्यार तसल मुख्य देव आमकां अत्यंत समीप आशिल्लो तसा आसन्न म्हळ्यार आमकां श्री कृष्ण परमात्मा. त्या निमित्तानाची आमकां इतले जयंती आनी येता. रामाला येता, रामनवमी येता, नाजाल्यार नरसिंह जयंती येता, आमकां कुर्म जयंती येता, वामन जयंती येता, वामन द्वादशी दिवस वामन जयंती येता. असल अनेक रितीचे जयंती उत्सव आनी उठू येताचे. बट एक उत्सवाक एक हाक मात्र आमी उपवास करतात. ते खंयचे म्हळ्यार कृष्णाष्टमीक. रामनवमी दिवसाक उपवास करनाचे. आमगेले पट्टा देव वैकेची रामदेव, पर्तगाळी मठांत वैकेची विराजित जावन आशिल्लो तसलो रामदेव. रामनवमी दिवसाक आमगेले त्या दिवस मात्र भिक्षा घेवपाचीची. आमगेले त्या दिवस रथोत्सव उरता. रथोत्सव रथारोहण जाल्या नंतर वापस भिक्षा आसा. आमी आमगेले पट्टा देव रामदेव, आमगेले पर्तगाळी मठांत रामदेव म्हणून गेलो, आमकां त्या दिवस उपवास ना. कृष्णालाक मात्र उपवास आसा. नरसिंह जयंती दिवस उपवास ना, वामन जयंती दिवस उपवास ना, कुर्म जयंती दिवस उपवास ना, रामनवमी दिवसाक उपवास ना. खाली उपवास खंयच्याक आसा, कृष्णाष्टमीक मात्र. बाकी खंयचेही अवताराचे जयंतीक उपवास सांगिल्ला. बट कृष्णाष्टमीक तुळशी दळ घाले पर्यंत कसने रितीरी अन्न आहार नाजाल्यार मीठशी खंयचेही खायनाशी उरका म्हणून गेलो म्हालगड्यान सांगून दिलें. कित्याक म्हळ्यार हेची कारण अत्यंत लागीं आशिल्लो तसलो देव कोण की म्हळ्यार श्री कृष्ण परमात्मा.
तातूंत अत्यंत सामिप्य आशिल्लें तसलें कृष्णा उडगास कोरगेनू आमकां उपवास सांगले विना बाकी खंयचेही अवताराक आमकां उपवास सांगिल्लो. जर द्वापर युगांत जन्म घेतील आशिल्लो आसल्यार तेन्ना त्रेता युगांत रामाला अत्यंत लागीं कोण जाता आशिल्लो आमकां तेन्ना राम जाता आशिल्लो, तेन्ना जावं जाल्यार उपवास जाता आशिल्लो. बट कलियुगांत आतां आमकां अत्यंत लागीं आशिल्लो तसलो देव म्हळ्यार श्री कृष्ण परमात्मा. त्या निमित्तान आमी सांगलें की तुमी वैकेची तुमगेलें एक अहोभाग्य म्हणका पुंजाल कट्टेचें की तुमकां एक कुटुंबाचें बाळिका कुटुंब तांणी हें एक वैसून दिलें. कडेरी गुरू हांगा राबून घेवची तुमकां हांगा देवस्थान बांदून घेवन तुमकां अनुग्रह केले. तसले एक अनुग्रह करून आज 125 वर्ष जाता आसा. तेही जर तुम्ही पळयले 125 केल्यार कृष्णाक संबंध पाविले संख्या येता. 1, 2, 5 ऍड केल्यार कितले येता? 8 येता. आणि कृष्णान जन्म आयले अष्टमी दिवसाक. सो आज रोहिणी 120 हे केल्यार अष्टमी 8 संख्या येता. सो कशी गेल्यार वैक्याची असल एक संदर्भ तुमकां अवकाश मिळ्ळे. अत्यंत सामिप्य आशिल्लें तसलें कृष्णाले स्मरण करता आसलें अवकाशू पुंजाल कट्टे लोकांक मेळ्ळो आसा. आणि त्या संदर्भार तिनीही स्वाम्याक हांगा आपून घेवन तांगे कडच्यान आशिर्वाद घेवका म्हणलें तुमगेले एक विचारू अत्यंत संतोषदायक आसा. त्याने अशीची श्री कृष्ण परमात्माले कितलेही आमी हे केल्यार कमी तुमकां कुट्टू लोकांक गोत आसा. श्री कृष्ण परमात्मान पांडवांक कशी एक अनुग्रह केले, खंच कश्टार आशिल्तना कशी त्या देवान पार केल्या म्हूण घेवन तुम कुट्टू लोकांकय गोत आसा. तितले एक श्री कृष्ण परमात्माला हे एक अनुग्रह तुमकां पळोवचेक मेळटा. आतां 125 वर्ष जाले आमगेलांत एक कसन स्कीम आमगेल जिवनांत वैकेची जन्मदिवस म्हणटात बर्थडे म्हूण घेवन तुमी सांगताची ताका आनी हाका मस्तीतलो व्यत्यास आसा. व्यत्यास कसन की म्हळ्यार आमी केन्नाही देवस्थानाचे खंयचे तरी एक असल खंयचे तरी एक स्थापना दिवसू ना वर्धंती दिवसू 125 वर्ष जाले हे देव प्रतिष्ठित जावन घेवन हाजी वर्धंती म्हूण घेवन आनी तुमी शब्द वापरताचे. देवस्थानाचे इन्विटेशनार हे कळतना 100 वर्ष जाले 100वे वर्धंती उत्सव 25वे वर्धंती उत्सव आता सपाद शतमानोत्सव कार्यक्रम अशे आनी उठू सांगताचे. बट त्याची तुमगे लौकिक जीवनांत तुमगेले जन्मदिवस येता तुम्ही तेन्ना मागीर 25वे वर्धंती म्हूण घेवन तुमी सांगतावे ना, मागीर 50वे वर्धंती ना. तुम्ही कसन सांगता 25वे जन्मदिवसू 25th बर्थडे म्हूण सांगताचे 50th बर्थडे म्हूण घेवन सांगताचे. वर्धंती म्हूण घेवन तुमी शब्द वापरनाचे. तुमगेलाक वापरतना बर्थडे जन्मदिवसू इत्यादीक. देवालाक वापरतना तुम्ही कसन वापरताची वर्धंती स्थापना दिवसू अशें न्ही उठू तुम्ही वापरताचे. कारण कसन की म्हळ्यार आमगेलें आयुष्य काय स्थिर काय न्ही आणि आमगेलें आयुष्य 60, 70, 80 जालें कडेर आनी वाडतवे ना. आमगेलें तितलेच एक लिमीट आसा आमगेलें. त्या लिमीट जालो फुडें आयुष्य मुक्ताय जाले नंतर आनी एज कसन वाड. किंतु देवस्थान तशें न्ही. देवस्थानाचे आज आमी असल्यार वैकेची ना आमी ना जाल्यार वैकेची देवस्थानाचे स्थापन दिवस केन्ना ही वाडत उरता. आज 125 जाले आनी 25 वर्ष जाल्यार 150 म्हणटाले आनी एक 50 वर्ष गेले म्हळ्यार 200 वर्ष द्विशतमानोत्सव म्हूण घेवन तुमी सांगताले. तेन्ना आमी उरताची ना उरता ते विशय ना. देवस्थानाची मात्र अभिवर्ती जायत वता. तेतून वर्धंती वर्धते वाडत वता. आमगेल तशी नाही. आमगेल पळय एक संदर्भ आयले नंतर एंड जाता. 50 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष जाले नंतर जाले कडेर आनी वाडची ना. कित्याक म्हळ्यार मरणा नंतर कडेर आनी काउंटींग ना. मरणा पयलेच आमी कशें 70 वर्षाचे 80 वर्षाचे म्हूण घेवन आमी सांगताची. सो आमगेले हे करतना आमी तेतून वर्धंती म्हणून घालनाची. मनशाला आनी केन्ना हे करता देवस्थानाचे ना खंयचे संस्थेचे घालतना वर्धंती घडत वताच. कितें की म्हळ्यार देवस्थानांची अभिवृद्धी जायत वता. आतां पळया तो बाळिगा तागेले एक जाल ना ताणें 10 जणांक दिले. कशी गेल्यार देवस्थाना केन्ना ही च्युती येना. अभिवृद्धी जायत वता. तेतून केन्ना ही 125 वर्धंती म्हूण घेवन आमी सांगताच. म्हळ्यार तितलेक
देवस्थानाक महत्व आमगेल समाजांतू आमगेले हिंदू धर्मांतू इतलेक प्रामुख्यता दिल्लं आसा. तसले एक देवस्थानांतू आतपर्यंत अनेक पंचपर्व कार्यक्रम इत्यादी हांगा घडत आसाची. पुंजाल कट्टे जन वैकेची अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक जावन नित्य कृष्णालय नामस्मरण की नाजे कृष्णालय श्लोक की नाजे कृष्णालय भगवद्गीता की हांगा पठन कोरंगेनु तांगेले नित्य धर्माचरण तांणी करत आसाची. देवान सांगिल्लें इतलेची की तू कसनेची म्हाका अर्पण कर. एक भक्तीपूर्वक जावन अर्पण केले खंयचेही वस्तू हांव घेता म्हणून गेनू देवान सांगिल्लें आसा. तन्निमित्तान अशी काय नाही की इतले व्हड कार्यक्रम करका ना इतले व्हड हे कर दिव का अशें कसने देवाले अपेक्षा उरना. केन्नाही देवान विचारलं वय केना इतले कृष्णालय हे की म्हळ्यार युद्धांनी जाताशिल्ल्या संदर्भारी रथार कोण आशिल्ले की म्हळ्यार एक अर्जुन आशिल्लो, एक आमगेलो कृष्ण परमात्मा आनी एक मुख्य प्राण. हांणी तीन ते रथार आशिल्ले म्हणून आमकां दिसून येता. युद्ध जाताना प्रतिस्पर्धी कोण आसा ना प्रतिवादी कोण आसा नाजाल्यार यद्र आशिल्लो कोण आसा विरुद्धाचे कोण आशिल्लो ताण वैके मस्त बाण निघाले. अर्जुनान कशी मंत्रपूरक बाण सोडले तशी मंत्रपूरित बाण कोण हे केले कर्णान सोडिल्लो आसा. अन्य अनेक युद्ध कोण कोण करता आशिल्ले तांणी वैकेची भीष्मान वैकेची बाण सोडिल्लो आसा. किंतु खंयचेही बाण सोडल्यार वैकेची अर्जुनाक कसनेय करचें जालें ना. अंतिम युद्धांनी उठू जलतना श्री कृष्ण परमात्मा सारथी तो अर्जुनालो पार्थ सारथी म्हणून घेतलो. अर्जुन थंय बसून युद्ध करता आसा, बाण सोडता आसा. उठू युद्ध जाले नंतर कृष्णान कसन सांगलें की म्हळ्यार अर्जुनाक सकल देव रे म्हणून सांगलें. सकल देव रे म्हणून कृष्ण परमात्मान सांगलें. अर्जुनान सांगलें ना 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 पयलीं तूं देव म्हणून सांगलें. आतां केन्नाही पळया केन्नाही कारार गेलतना पयलीं कोण देंवता ड्रायव्हर देंवता. केन्नाही ड्रायव्हर देवन गेन तो कडेर यजमानाले डोर काडची की हे तागेले परिपाट पयलीं कोण देंवता ड्रायव्हर देंवता. सो तशीच अर्जुनान कसं ना तूं देव रे चड करनाका पयलीं देव म्हणटा कृष्ण. हांव तुगेलो सारथी उरतालो किंतु आतां तूं आयक सकल देव म्हणटा. अर्जुन सकल देंवता. अर्जुन सकल देवन कृष्ण परमात्मा रथांतल्यान सकल देंवता. रथ लासून वता. रथ लासून घेवन वता. जर आलोचन करा त्याची कृष्ण परमात्मा अर्जुनाक कितलें रक्षण केलें म्हळ्यार कितें तुमी सांगचें. जर पयलीं कृष्ण परमात्मा सकल देंविल्लो आशिल्लो आसल्यार अर्जुन आनी रथ दोनी लासून वता आशिल्ले. किंतु देवाक अर्जुनाक रक्षण करता आशिल्लें. तातूंत पयलें अर्जुनाक देवें आशिल्लें कडेर कृष्ण परमात्मा देवलो. कित्याक उज्जे लागले की म्हळ्यार अनेक शस्त्रांनी हे करताना अस्त्रांनी सोडिले. त्या रथारी भीष्मान अस्त्र सोडिले, कर्णान अस्त्र सोडिले, अनेक योद्धा लोकांनी त्यांनी अस्त्र सोडले. अस्त्र म्हळ्यार कसं नाही मंत्रपूरित जावन घेवन सोडिल तसं शस्त्र. बाण कसं नसा खाली सोडल्यार ते एक शस्त्र जाता किंतु ते मंत्रपूरित जावन सोडले म्हळ्यार ते अस्त्र म्हणून घेता. तसं अनेक अस्त्र सोडिले किंतु थंय कृष्ण आणि मुख्य प्राण आशिल्ले निमित्तान त्या रथाक कसनेय बाण सोडिल्ले आसले कसनेय अस्त्र सोडिल्ले आसल्यार कसनेय जायनाशिल्ले. किंतु केन्ना थंयतल्यान मुख्य प्राणू आनी श्री कृष्ण परमात्मा देवले तेन्ना ताजे प्रभाव एफेक्टस पळया ते दोनीची देवाले सानिध्य ना म्हळकुडेनस पळया ते रथ लासून गेले. थंय अर्जुन आशिल्लो आसल्यार अर्जुन वैकेची लासून वता आशिल्लो. म्हळ्यार इतले श्री कृष्ण परमात्मान अर्जुना कितें इतलेक देवान केलें म्हळ्यार कित्याक केलें की म्हळ्यार तो आपणेलो भक्तू म्हणून आपणेलो अत्यंत प्रित्यास्पद जावन आशिल्लो तसलो व्यक्ती म्हळ्यार कितें देवान खंयचेय परिस्थितींत आसल्यार वैकेच ताण शब्द दिले वैकेची देवान सत्य करूसून दिले. म्हळ्यार इतलें देवान चलूसून दिलें म्हळ्यार एक कारण कसें की म्हळ्यार ताण दवरिल्लो तसलो भक्ती विना आनी कसनेही न्ही. कसनेय अपेक्षा केली ना देवान
ना देवान आणि तागेले एक मध्ये कसं नाही एक वडंबडिके म्हणताच आम्ही एग्रीमेंट जावं जाल ना तुका हांव युद्ध विजयश्री करून घेवन दिता फाल्यां तूं इतले पयशे दिव का असल कसं नाहीची व्यवहार जाल्यार खंय पळोवचें मेळना. आयच्या दिवसान जाता आयच्या दिवसा पयले एग्रीमेंट करतात हांव तुका पयशे दिता इतले वाडी म्हाका दिव का आज हांव इतले हे करता तूं अशी करून घेवन दिव का 4 फ्लॅट म्हाका दिव का 2 फ्लॅट तूं घेव का असल मस्तीतला आमी एग्रीमेंट करून घेताची. बट कृष्णाले आनी अर्जुनाले मध्ये तसं एक एग्रीमेंट नाशिल्लें तूं मागेल रक्षण करका तूं रक्षण केल्यार रे हांव तुका हे दिता ना. कृष्णान एक वैकेची अपेक्षा करनाशीची ते आपल्याल भक्ताले रक्षण करून घेवन दिलें. त्यात कोण खंयचेही स्वार्थ नाशीची निस्वार्थ भावनेनं कसने केल्यार वैकेची श्री कृष्ण परमात्मा स्वीकारता म्हळ कितेरी देवान हे उट्टूची आमकां दाखोवन दिलें. साना उदाहरण जर आमी जर ते विशेष जावन घेवन ताचेर अवधान केलें म्हळ्यार तांतू कोण घेवन येता कृष्ण परमात्मान कशी पांडवांक रक्षण केलें. एक व्यक्तीक वैकेच हे जाला 5 लोक कौरव 100 लोक आसाची भीष्म आसा द्रोणाचार्य आसा इतले लोक असल्यार वैकेची पंच पांडवांक एक व्यक्तीक वैकेची हानी जायनाशीचे रक्षण केले. कोणा एकल्या तरी हानी जावेत आशिल्ली न्ही. द्रोणाचार्य आशिल्लो भीष्म आशिल्लो 100 कौरव आशिल्ले कोणा एकल्याक तरी 5 पांडवांत 4 लोक उरले एकल्याक ना. पंच पांडवांक वैकेची देवान रक्षण करून घेवन दाखयलें. म्हणजे इतले सामर्थ्य देवाल सामर्थ्य आमी सांगचे न्हय कित्याक म्हळ्यार देवाल सामर्थ्य देवाल लीला ते खंयचे रितीर वैकेची कसनय करचेक जावत असेल शक्ती देवाल एक आसा. खंयचे जायना म्हणून आमी लेखताची ते सत्य करून घेवन दिवचे तसल ताकद श्री कृष्ण परमात्मा एक आसा. तसल कृष्णाले तुमकां 125 वर्षांतल्यान तागेले एक प्रतिनित्य तागेले दर्शन की प्रतिनित्य तागेले पूजा विनियोग करता असले सद्भाग्य तुमकां मेळिल्लें आसा. ताजे तुम्ही उपयोग करून घेवका ताजे उपयोगा निमित्तानच तुमचे मुखावेल दिवसान तूं श्रेयोभिवृद्धी जाता म्हणून म्हालगड्यान वैके सांगले. तन्निमित्तान ते देवस्थान दिल्ल कुडेन 10 जणांन ओपून घेतले. नाजाल्यार नाकरे मारे तूं गेल देवस्थान ते तूं कसो म्हणून कर आमी घेना. तांचे एक भावन आशिल्ले की हे 10 जण आयल कुडेन हांगे एक उत्सव करेत ना आनी कसने तरी एक करेत हे एक मनान दवर घेवनूची त्यांनी त्यांना हे केले. तेन्ना आज एक देवस्थान आशिल्ले निमित्तान मस्त जन हांगा येता आसाची. आज एक देवस्थान आशिल्ले निमित्तान स्वाम्याक हांगा एक आपूच एक अवकाश मेळ्ळें. ना जाल्यार कशी मेळत आशिल्लें. जर एक देवस्थान ना जालें आशिल्लें आसल्यार 125 वर्षां पयले हांगा जर देवस्थान स्थापन जायनाशिल्लें आसल्यार तुम्ही स्वाम्याक कसो म्हणून घेवन आपयत आशिल्ले. तुमगेले एक अवकाश मेळनाशिल्ले. हां कोणाले वैयक्तीक निमित्तान येवक आशिल्ले मागेले घरा होक्कल आसा ना आनी कसन आसा ते आसा. बट तंतू वैकेच उटू समाज बांधवान येवत आशिल्ले तेय जायनाशिल्ले. एक मात्र देवस्थान आसा जे उटू लोक येवन घेवन वैकेची स्वाम्याले आशीर्वाद की नाजाल्यार देवाल दर्शन करचे तुमकां अवकाश मेळटा. तन्निमित्तान तेन्नाच म्हालगड्यांनी केलेले तसले एक प्रयत्नान आज आमकां कसले एक अवकाश पळोवचेक मेळ्ळे आनी ते तुमी अत्यंत उडगास करून 125 वर्ष जाले म्हणले एका उडगासाक तुम्ही स्वाम्याक हांगा आमंत्रण दिले आणि खाली 2 दिवसां भितरीची सर्व ही जन हांगा आयच्या दिवसाक हांगा उपस्थिती आसा. चड अवकाश मेळना किंतु आशिल्ले समयांतूची उट्टू लोकांक विशय कोण घेवन उट्टू लोक हांगा आयिल्ले बद्दल आमी संतोष व्यक्त करताची. देव सगळ्यांक बर घडोवो. तुमगेले घरांतू तुम्ही करता आसले उद्योग व्यवसायांतू विशेष जावन हे देवस्थानांतू आडळित मंडळी तांगेले वैयक्तीक जिवनांतू तशी मुखार घडचेच आसले 125 वर्षाचे उत्सवांत वैकेची ते कृष्ण परमात्माला अनुग्रह संपूर्ण प्राप्त जावो अशी हे संदर्भारी देवालेगी आणि गुरुलेक प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल घडयताची. श्री कृष्णार्पणमस्तु. विष्णुदास धन्य गुरु भक्तिने विष्णुदास धन्य
गुरुभक्तिने जय विद्याधिराजतनया जय विद्याधीशयतिवरा जय मध्वयति कुलशेखरा जय गौड सारस्वत मन्दारा जय विद्याधिराजतनया जय विद्याधीशयतिवरा जय विद्याधीशयतिवरा जय विद्याधीशयतिवरा।